जय बाळूमामा भक्तांनो. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. बाळूमामांनी मुलांना चमत्कार करून दाखवला. कापशीजवळील बाळेघोल येथील ही घटना आहे. एकदा बाळूमामांचा तळ तेथे होता. एके दिवशी बाळूमामांच्या सभोवती त्यांचे भाविक सत्यप्पा शिंगाडे, विठू पाटील, सौंदतीचे सावकार असे अनेक जण एका आंब्याच्या झाडाखाली बसलेले होते. त्यावेळी कापशी शिवारातील 10-12 मुलं तेथून जवळच असणाऱ्या पांदीतून बोलत चाललेली होती. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, "अरे बाळूमामा देव सांगतो म्हणतात आणि तो भलताच चमत्कार करतो असे बी म्हणतात. चला आपण बी बघूया त्याचे चमत्कार." तेव्हा त्यांच्यापैकी दुसरा एक जण म्हणाला, "10-12 वर्ष झाली आपण बाळूमामाला पाहावं म्हणतो, पण तसं घडत नाही. आज मामा इकडेच आलेत नाही. आपला योग आलाय वाटतं." असं बोलता बोलताच ती मुलं आंब्याच्या झाडापाशी आली. त्यांचं बोलणं मामा व त्यांच्या सभोवताली ऐकलं होतं. मुलांनी तेथे बसलेल्या मंडळींना विचारलं, "अहो, बाळूमामा धनगर कुठे आहेत? आम्हाला त्यांना बघायचं आहे." यावर एक क्षणभर कोणीच काही बोललं नाही. यानंतर स्वतः बाळूमामाच त्या मुलांना म्हणाले, "अरे बाळांनो, तो बाळू धनगर तिकडं समोरच्या डोंगरात आहे. बघ, तिकडं जावा." तेव्हा ती मुलं त्या डोंगराच्या दिशेने जाऊ लागली. मग बाळूमामा काही विचार करून शिंगाड्याला म्हणाले, "अरे शिंगाडे, त्या पोरांना परत बोलव बरं. ती भक्तीखातीर इथं आलीत बघ." शिंगाड्याने तात्काळ त्या मुलांना बोलवलं. ती मुलं मामांच्या समोर आली. त्यांना मामा म्हणाले, "बाळांनो, बाळू धनगर मीच आहे. तुम्ही चमत्कार बघायला आलात नव्ह? असं कसं दाखवायचा तुम्हाला चमत्कार? असं करा, तुम्ही एकमेकांच्या कमरा घट्ट पकडा आणि मी डोळं झाक म्हटलं म्हणजे झाका आणि उघडा म्हटलं म्हणजे उघडा." मुलांनी हे मान्य केलं. यानंतर मामाने त्यांना डोळं मिटवण्यास सांगितलं. मुलांनी ताबडतोब डोळे मिटलं. तेव्हा मामाने 7 फणी असणाऱ्या भुजंगाचे रूप घेतलं आणि तो भुजंग फुत्कार करून डोलू लागला. हे सारे मंडळींनी पाहिलं. तोच शिंगाडे यांनी मुलांना डोळं उघडण्यास सांगितलं. डोळे उघडताच मुलांनी भयंकर सर्प रूपातील मामांना पाहिलं आणि ते खूप भयभीत झाले. ते घामाने अगदी ओलीचिंब झाले होते आणि थरथर कापू लागले होते. एवढ्यात शिंगाडे यांनी त्यांना डोळं बंद करण्यास सांगितलं. मुलांनी भीतच डोळं झाकलं. यानंतर मामाने त्यांचे नित्याचे रूप घेतलं. मग त्यांनी मुलांना डोळं उघडण्यास सांगितलं. तेव्हा मुलांनी मामांना मानव रूपात पाहिलं आणि त्यांनी मामांना वंदन केलं. यावेळी मामा त्यांना म्हणाले, "बाळांनो, पाहिलंत का चमत्कार? गेले 12 वर्ष माझी आठवण काढत होतात ना? म्हणजे माझी भक्तीच करत होता. त्याचंच फळ लाभलं तुम्हाला." यावेळी काही भाविक पोळ्या, भाज्या, आमटी, भात, पापडे, सांडगं, भजी वगैरे नैवेद्य प्रसाद घेऊन मामांच्या दर्शनाला आले होते. मामांनी तो प्रसाद सर्वांना वाटला. मुलांनीही प्रसादाचा आस्वादभर पेट घेतला आणि अशा प्रकारे त्या मुलांना मामांच्या कृपेचा लाभ घडला. मामांनी त्या मुलांना भंडाऱ्याच्या पुड्याही दिल्या आणि सुखी व्हा बाळांनो असा आशीर्वादही दिला. त्यानंतर ती मुलं आनंदाने त्यांच्या गावास परतली. असाच बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.